सततची डोकेदुखी, सायनसचा त्रास किंवा सकाळी उठल्या उठल्या सुरू होणारी शिंकांची ती मालिका शहरात राहणाऱ्या आपल्यापैकी अनेकांसाठी हे रोजचंच झालंय, नाही का? पण यावरचा उपाय आपल्या योगाच्या प्राचीन परंपरेत लपलेला असेल तर? आज आपण अशाच एका शुद्धिक्रियेचा सखोल अभ्यास करणार आहोत, नेती. आणि यासाठी आपल्याकडे हठयोग प्रदीपिका आणि घेरंड संहिता हे प्राचीन ग्रंथ आहेत. आणि सोबतच आधुनिक विज्ञानातील काही संशोधनंसुद्धा आहेत. बघूया की हजारो वर्षांपूर्वी सांगितलेली गोष्ट आजचं विज्ञान कशी सिद्ध करते. सुरुवातीलाच आयुर्वेदातली एक संकल्पना आहे, नासा ही शिरसो द्वारम, म्हणजे नाक हे मेंदूचं प्रवेशद्वार आहे. आता हे ऐकायला खूप छान वाटतं, पण याचा खरा अर्थ काय? म्हणजे नाकात काहीतरी टाकलं की ते थेट मेंदूपर्यंत पोचतं, इतकं सोपं आहे का हे? हो, आणि हाच तर या सगळ्या मागचा गाभा आहे. आणि खरं सांगायचं तर ते जवळपास तितकंच थेट आहे. हठयोगाती षटकर्म म्हणजे 6 शुद्धी क्रिया या मुळात शरीर आणि मन साधनेसाठी तयार करण्यासाठी आहेत. त्यातलीच एक म्हणजे नेती. आणि तिचा उद्देश फक्त नाक साफ करणं नाहीये, तर तुम्ही म्हणालात तसं त्या प्रवेशद्वाराला पूर्णपणे मोकळं करणं आहे. याचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. एक जलनेती, ज्यात कोमट खारट पाण्याचा वापर होतो, आणि दुसरी म्हणजे सूत्रनेती, ज्यात एका विशिष्ट धाग्याचा वापर होतो. ठीक आहे. तर मग या परंपरेपासूनच सुरुवात करूया. साधारण 15व्या शतकातल्या हठयोग प्रदीपिका या ग्रंथात नीतीला कपालशोधिनी असं म्हटलंय, म्हणजे कवटीची शुद्धी करणारी, आणि दिव्य दृष्टी प्रदानिनी म्हणजे दिव्य दृष्टी देणारी. आता कवटीची शुद्धी हे समजू शकतं, पण दिव्य दृष्टी हे जरा अतिशयोक्तीपूर्ण नाही वाटत? काय सांगू पाहत होते ते ऋषीमुनी नक्की? बरोबर आहे तुमचा प्रश्न. आजच्या काळात हे शब्द थोडे अलंकारिक वाटू शकतात, पण त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. कपालशोधिनी म्हणजे ती कपालाची, म्हणजेच आपल्या डोक्याच्या पुढच्या भागाची, जिथे आपले सायनसेस आहेत, त्याची शुद्धी करते. त्या काळात मुख्य शत्रू होता कफदोष, म्हणजे शरीरात साठलेला अतिरिक्त श्लेष्मा. घेरंड संहिता या दुसऱ्या ग्रंथात तर शरीराला घट म्हणजे भांडं म्हटलंय, आणि साधनेच्या आधी हे भांडं स्वच्छ करायला सांगितलंय. अच्छा. आणि राहिला प्रश्न दिव्यदृष्टीचा, त्याचा संबंध थेट आपल्या एकाग्रतेशी आणि मानसिक स्पष्टतेशी आहे, ज्यावर आपण नंतर बोलूच. पण या सगळ्याचा पाया आहे तो म्हणजे शरीरातील कफ काढून टाकणे. म्हणजे तेव्हा ऋषींना कफाची चिंता होती आणि आज आपल्याला शहरातल्या प्रदूषणाची आणि ॲलर्जीची. पण मला इथे एक शंका आहे. आपलं शरीर जर इतकं हुशार आहे आणि स्वतःचं स्वच्छता करतं, तर मग आपल्याला बाहेरून पाणी घालून ढवळाढवळ करण्याची गरजच का पडावी? शरीराची स्वतःची अशी काही स्वच्छता यंत्रणा नसते का? उत्तम प्रश्न आहे. आणि हो, नक्कीच असते. खरं तर आपल्या नाकात एक अद्भुत 24 तास चालणारी स्वच्छता यंत्रणा आहे, ज्याला विज्ञान म्युकोसिलेरी क्लिअरन्स म्हणतं. आपल्या नाकाच्या आतल्या त्वचेवर कोट्यावधी सूक्ष्म केस असतात, ज्यांना सिलिया म्हणतात. हे सिलिया एका ठराविक लयीत सतत हलत असतात आणि नाकात जमा होणारा कचरा, धूळ, परागकण असं सगळं एका अदृश्य पट्ट्याप्रमाणे घशाकडे ढकलत असतात. 1 मिनिट, म्हणजे आपल्या नाकात एक नैसर्गिक एस्केलेटर किंवा कन्व्हेअर बेल्ट आहे, जो 24 तास कचरा साफ करत असतो. हो. आणि प्रदूषण, धूर किंवा ॲलर्जीमुळे हा बेल्ट जाम होतो किंवा बंद पडतो. मग नेती म्हणजे हा बंद पडलेला बेल्ट पॉवर वॉश करून परत सुरू करण्याचा एक मार्ग आहे का? अगदी अचूक उपमा आहे. प्रदूषण आणि संसर्गामुळे हे सिलिया चिकट श्लेष्म्याने भरून जातात. त्यांची हालचाल मंदावते. यालाच म्युकोस्टॅसिस असं म्हणतात. आणि जलनेतीमधील जे कोमट खारट पाणी आहे ना, ते 2 पातळ्यांवर काम करतं. एक, ते यांत्रिकरित्या तो साचलेला कचरा धुवून काढतं. आणि दुसरं, जे जास्त महत्त्वाचं आहे, ते म्हणजे त्या पाण्याची उष्णता आणि क्षारता या सुस्त पडलेल्या सिलियांच्या हालचालीला पुन्हा उत्तेजित करते. अच्छा, म्हणजे तो कन्व्हेअर बेल्ट पुन्हा सुरू होतो. आणि सायनसमुळे जे डोकं जड होतं, तेव्हा काय होतं? मला तर कधीकधी असं वाटतं की माझ्या डोक्यात कोणीतरी पाणी भरून ठेवलंय. तुमची भावना बऱ्यापैकी बरोबर आहे. आपल्या चेहऱ्याच्या हाडांमध्ये म्हणजे कपाळ आणि गालांच्या मागे हवेच्या पोकळ्या असतात, ज्यांना आपण सायनस म्हणतो. या पोकळ्या नाकातल्या लहान छिद्रांनी उघडतात. जेव्हा सर्दी किंवा ॲलर्जीमुळे नाकातली त्वचा सुचते, तेव्हा ही छिद्र बंद होतात. अच्छा. मग आतली हवा आणि श्लेष्मा तिथेच अडकून दाब निर्माण करतात, आणि यामुळेच डोकं दुखतं आणि जड वाटतं. तर तत्व कामी येतं. ऑस्मॉसिस. हो, आपण नेतीसाठी जे पाणी वापरतो ते आयसोटॉनिक असतं. म्हणजे
त्याची क्षारता आपल्या रक्ताइतकीच म्हणजे साधारण 0.9% असते. जेव्हा हे पाणी नाकाच्या सुजलेल्या पेशींच्या संपर्कात येतं तेव्हा ते एखाद्या चुंबकासारखं त्या पेशींमधलं अतिरिक्त पाणी शोषून घेतं. थांबा. म्हणजे खारट पाणी फक्त कचरा साफ करत नाही, तर ते सुजलेल्या नाकाच्या त्वचेतून अतिरिक्त पाणी बाहेर खेचून तिची सूज कमी करतं आणि त्यामुळे ती बंद झालेली सायनसची दारं आपोआप उघडतात. अगदी बरोबर. हे अविश्वसनीय वाटतं, पण हेच घडतं. सूज कमी झाली की छिद्र मोकळी होतात. आत हवा खेळू लागते, अडकलेला श्लेष्मा बाहेर वाहून जातो आणि तुम्हाला एकदम हलकं वाटायला लागतं. याला वेळ लागणार नाही. तर मग ही अचूक पद्धत आहे तरी काय? याचं साहित्य काय? साहित्य अगदी सोपं आहे. एक नेतीपॉट, मीठ आणि स्वच्छ पाणी. पण प्रमाण आणि तापमान हे सर्वात महत्वाचं आहे. पाणी शरीराच्या तापमानाइतकं कोमट असावं. आणि मिठाचं प्रमाण म्हणजे साधारण अर्धा लिटर पाण्यात 1 सपाट चमचा मीठ. हे प्रमाणच ते आयसोटॉनिक द्रावण तयार करतं. 1 मिनिट. पण जर साधं पाणी वापरलं म्हणजे मीठ नाही टाकलं तर काय होईल? खूपच त्रास होईल. चांगला प्रश्न आहे. जर मीठ कमी झालं किंवा नसलं म्हणजे पाणी हायपोटॉनिक झालं तर ऑस्मोसिसची प्रक्रिया उलटी होईल. म्हणजे पाणी नाकाच्या पेशींमध्ये घुसेल. अरे बापरे. हो, आणि त्या पेशी पाण्याच्या दाबाने फुगतील आणि प्रचंड वेदना किंवा जळजळ होईल. म्हणूनच मीठ घालणं ऐच्छिक नाही, ते अत्यावश्यक आहे. समजलं. म्हणजे मीठ हे चवीसाठी नाही तर विज्ञानासाठी आहे. ठीक आहे. आणि कृती कशी करायची? कृती सोपी आहे. बेसिनसमोर उभं राहून कमरेत पुढे वाकावं, डोकं एका बाजूला झुकवावं जेणेकरून एक नाकपुडी वरच्या बाजूला येईल. आता सर्वात महत्वाचा नियम, तोंड उघडं ठेवून फक्त आणि फक्त तोंडाने श्वास घ्यायचा. अच्छा. असं केल्याने घशाचा आणि नाकाचा मार्ग बंद होतो आणि पाणी घशात उतरत नाही. आणि हा नियम मोडला की घशात खारट पाण्याची चव येते. मला वाटतं पहिल्यांदा करणाऱ्या प्रत्येकासोबत हे होतंच. अगदी. मग नेतीपॉटची नळी वरच्या नाकपुडीत ठेवून पाणी हळूच आत जाऊ द्यायचं. गुरुत्वाकर्षणामुळे ते पाणी दुसऱ्या नाकपुडीतून आपोआप बाहेर येईल. अर्धा पॉट झाल्यावर बाजू बदलायची आणि झाल्यावर दोन्ही नाकपुड्यांमधून हलकेच श्वास बाहेर सोडून उरलेलं पाणी काढून टाकायचं. ठीक आहे. जलनेती तर स्पष्ट झाली, पण मग सूत्रनेती, दुग्धनेती आणि घृतनेती हे जे प्रकार आहेत ते कशासाठी आहेत? त्यांचाही काही विशिष्ट उपयोग आहे का? नक्कीच. सूत्रनेती ही एक प्रगत क्रिया आहे जी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करायला हवी. यात मेणात बुडवलेला सुती धागा किंवा रबर कॅथेटर वापरतात. ही नाकाच्या आतल्या भागाला अधिक खोलवर उत्तेजित करते. नाकाचं हाड वाढलेलं असेल, ज्याला डेव्हिएटेड सेप्टम म्हणतात, तर त्यासाठीही खूप प्रभावी आहे. अच्छा. दुग्धनेती म्हणजे कोमट दुधाचा वापर. हा विशेषतः नाकात जळजळ होत असेल किंवा ॲसिडिटीचा त्रास असेल तर थंडावा देण्यासाठी करतात. आणि घृतनेती म्हणजे साजूक तुपाचा वापर, जो नाकातील कोरडेपणा म्हणजे वात दोष कमी करण्यासाठी आयुर्वेदात श्रेष्ठ मानला जातो. हे तर खूपच सविस्तर आहे. आता आपण थोडं शारीरिक फायद्यांच्या पलीकडे जाऊया. अनेक लोक सांगतात की नेती केल्यावर त्यांना मानसिकदृष्ट्या खूप शांत आणि प्रसन्न वाटतं. आता आपण सुरुवातीच्या त्या नासाही शिरसोद्वारम या संकल्पनेकडे परत येऊया. हठयोग प्रदीपिकामधल्या त्या दिव्यदृष्टीच्या दाव्यामागे काही न्यूरोलॉजिकल कारण असू शकतं का? हो, आणि हेच या क्रियेचं सर्वात सुंदर वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. आपल्या नाकाच्या अगदी वरच्या भागात ऑल्फॅक्टरी नर्व म्हणजेच गंधाची मुख्य चेता असते. ही आपल्या शरीरातील एकमेव जागा आहे जिथे मज्जासंस्था थेट बाह्य वातावरणाच्या संपर्कात येते. आणि ही चेता थेट मेंदूच्या लिम्बिक सिस्टीमशी जोडलेली आहे. लिम्बिक सिस्टम? हो, हा तो भाग आहे जो आपल्या भावना, स्मृती आणि ताणतणाव नियंत्रित करतो. थांबा, हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे नेती करताना पाण्याचा तो कोमट प्रवाह या चेतांना उत्तेजित करतो आणि त्यामुळे आपण एक प्रकारे आपल्या मेंदूच्या इमोशनल सेंटरला थेट मसाज करतोय. म्हणूनच ती शांत आणि स्थिर झाल्याची भावना येते. अगदी बरोबर. तुम्ही त्या भागातील तणाव अक्षरशः धुवून काढत आहात. आता यालाच योगशास्त्राच्या परिभाषेत पाहूया. योगानुसार दोन्ही भुवयांच्या मध्ये नाकाच्या मुळाशी आज्ञाचक्र या ऊर्जा केंद्राचं स्थान मानलं जातं. नेतीमुळे या भागातील चेतातंतूंना जी उत्तेजना मिळते त्यामुळे हे चक्र सक्रिय होतं असं मानलं जातं. अविश्वसनीय. आणि यामुळेच एकाग्रता वाढते आणि मन ध्यानासाठी तयार होतं. म्हणजे नाक साफ करण्याची एक साधी क्रिया आपल्या आध्यात्मिक ऊर्जेशी जोडलेली आहे. हो, आणि याला अजून एक सूक्ष्म पैलू आहे. योगानुसार आपली डावी नाकपुडी इडा नाडी म्हणजे चंद्राची शीतलता
आणि उजवी नाकपुडी पिंगला नाडी म्हणजे सूर्याची उष्णता यांच्याशी संबंधित आहे. नेतीमुळे दोन्ही नाकपुड्या मोकळ्या झाल्या की श्वास समान लयीत वाहतो. जेव्हा इडा आणि पिंगला संतुलित होतात तेव्हा सुषुम्ना नाडी जागृत होते, जी ध्यानाच्या उच्च अवस्थेसाठी आवश्यक मानली जाते. हे सगळं ऐकून खरंच खूप छान वाटतंय. पण कोणतीही गोष्ट जी इतकी प्रभावी असते तिच्यात काही धोकेही असणारच. अशी कोणती गोष्ट आहे जी नेती करताना अजिबातच करायला नको? सर्वात मोठा धोका कोणता? यातला सर्वात मोठा धोका दुर्मिळ असला तरी अत्यंत गंभीर आहे आणि ही चेतावणी सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. धोका आहे नेग्लेरिया फाउलेरी नावाच्या एका अमिबाचा. हा अमिबा कधीकधी नळाच्या अशुद्ध पाण्यात असू शकतो. जर नेतीसाठी थेट नळाचं पाणी वापरलं आणि दुर्दैवाने त्यात हा अमिबा असेल तर तो नाकावाटे थेट मेंदूत प्रवेश करू शकतो आणि एक जीवघेणा आजार होऊ शकतो. अरे देवा, हे खूपच गंभीर आहे. म्हणजे यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे पाण्याची शुद्धता. मी हे पुन्हा एकदा सांगू इच्छितो कारण हे खूप महत्वाचं आहे. नेतीसाठी थेट नळाचे पाणी कधीही वापरू नका. पाणी नेहमी उकळून थंड केलेलं, डिस्टिल्ड किंवा बाजारात मिळणारं स्टराईल पाणीच वापरा. ही सूचना नाही, हा एक नियम आहे. अगदी, हा नियमच आहे. याशिवाय इतरही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. काही लोक उत्साहाच्या भरात दिवसातून 2-3 वेळा नेती करतात. असं केल्याने नाकातील नैसर्गिक ओलावा आणि संरक्षक श्लेष्मा निघून जातो. म्हणजे फायदा होण्याऐवजी तोटाच होतो. हो, नाक कोरडं पडतं आणि उलट संसर्गाचा धोका वाढतो. आठवड्यातून 3 ते 4 वेळा पुरेशी आहे आणि क्रिया झाल्यावर नाक खूप जोरात शिंकरल्यास पाणी कानात जाऊन संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे सगळं काही संयमाने आणि योग्य पद्धतीनेच करायला हवं. तर आजच्या या अभ्यासाचा सारांश असा की नेती ही केवळ एक स्वच्छता क्रिया नाही. आपण पाहिलं की ही एक सर्वांगीण उपचार पद्धती आहे. शारीरिक स्तरावर ती आपल्या नाकातील कन्व्हेअर बेल्ट दुरुस्त करते आणि ऑस्मोसिसने सूज कमी करून सायनस मोकळे करते. मानसिक स्तरावर ती लिम्बिक सिस्टमला शांत करून तणाव कमी करते. आणि आध्यात्मिक स्तरावर ती नाडी शुद्ध करून आणि आज्ञाचक्र सक्रिय करून आपल्याला ध्यानासाठी तयार करते. अगदी बरोबर. आणि अंतिम संदेश हाच आहे की योग्य पद्धत, पाण्याची शुद्धता आणि सुरुवातीला तज्ज्ञांचे मार्गदर्शन हे अत्यावश्यक आहे. शुद्ध श्वासमार्ग म्हणजे शुद्ध प्राणशक्तीचा प्रवाह. हे तत्व नेतिक्रियेमागे आहे. जेव्हा आपला श्वास मोकळा असतो तेव्हाच आपल्या शरीरातील आणि मनातील ऊर्जाही मोकळेपणाने वाहू शकते. आजची चर्चा संपवताना एक विचार मनात येतोय. जर आपलं नाक स्वच्छ करण्याचा एक साधा शारीरिक मार्ग आपल्या मानसिक आणि भावनिक स्थितीवर इतका खोल परिणाम करू शकतो, तर आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या अशा आणखी कितीतरी सोप्या पण विसरलेल्या गोष्टी असतील ज्या आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली ठरू शकतात. यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.